श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतसार अध्याय 21 वल्लभेश्वराचा विवाह. श्रीपाद प्रभूंच्या भक्तमंडळीमध्ये सुब्बण्णा शास्त्री नावाचे एक कर्नाटकी ब्राह्मण आले होते. त्यांच्याबरोबर एक गरीब ब्राह्मण आला होता. त्याने श्रीपाद प्रभूंना आपल्या मुलीचा विवाहाबद्दल विचारले. प्रभू म्हणाले, मी असताना तुम्हास काळजी कशाची? हा वल्लभेश्वर तुझा जावई होण्यास योग्य आहे. सुब्बण्णा शास्त्री त्याला पौरोहित्य शिकवित आहेत. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, पीठिकापुरममध्ये मल्लादी लोक व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले होते. तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे. ब्रह्मराक्षस महापिशाच बाधेने पीडित असलेल्या लोकांनी या प्रसादाचा स्वीकार केल्यास त्यांची त्या बाधेतून मुक्तता होते. तसेच दारिद्र्य दुःखाने पीडित लोकांनी हा प्रसाद खाल्ल्यास त्यांना संपदा आणि अभिवृद्धी लाभते. त्यानंतर सद्गदित झालेला कंठाने प्रभू म्हणाले, या 3 वंशाशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे. त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी त्यांच्या अंकित होतो. मला कोठेही जेवण न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपाने जाऊन तेथे यथेच जेवण करतो. जे कोणी वात्सल्यपूर्ण भावाने माझी सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्य स्वरूपात खेळत असतो. माझ्या पाऊलांचा सुमधुर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनित होतो. प्रभू पुढे म्हणाले, माझे दर्शन, स्पर्श व संभाषणाचे भाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनात धरून अनेक कष्ट झेलून तुम्ही माझ्याकडे येता. तुम्ही आनंदाने नाम रूपाला ओलांडून पुढे जाल. श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वक्तव्यानंतर सुब्बण्णा शास्त्री, तो गरीब ब्राह्मण, वल्लभेश्वर आणि शंकरभट हे चौघे त्या ब्राह्मणाच्या गावी गेले. कन्येच्या पित्याच्या घरासमोर वधूवरास बसवून सुब्बण्णा शास्त्रीच्या पौरोहित्याखाली विधिवत विवाह संपन्न झाला. कन्येचा पिता निर्धन असल्याने आणि पती गरीब असल्याने मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्याने बांधून वधूचा गळ्यात घातले. विवाह होईपर्यंत नववधू वर आणि कन्येचे माता पिता श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले. प्रभूंनी त्या नव दाम्पत्यास तोंड भरून आशीर्वाद दिला. सर्व भक्त मंडळी बसली असताना श्रीपाद प्रभू म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभाचा हा माझा अवतार फळ देणारा महान अवतार आहे. माझे स्मरण केल्याविना कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करू शकत नाही. तसेच महान योगी सुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करतात. प्रभू पुढे म्हणाले, अरे वल्लभेश्वरा, तुझे माता पिता लवकरच निवर्तले. तुझ्या नातेवाईकांनी तुला दुर्मार्गाला लावून तुझी सर्व संपत्ती हिरावून घेतली आणि तुला भिकारी केले. ते दुष्ट नातेवाईक पुढील जन्मात चोर होतील. तू कालांतरेने एक मोठा व्यापारी होशील आणि कुरुगड्डी सहस्र ब्राह्मण भोजनाचा संकल्प करशील. या संकल्पाच्या पूर्ततेसाठी धन घेऊन जात असताना ते चोर तुझे धन घेऊन तुला मारून टाकतील. त्यावेळी मी प्रकट होऊन आपल्या त्रिशूलाने 3 चोरांचा वध करीन. 4थ्या शरण आलेल्या चोरास जीवदान देईन. तुला जिवंत करून नंतर अंतर्धान पावीन. श्रीपाद प्रभूंचे हे बोलणे ऐकल्यावर त्या नववधूच्या नेत्रात अश्रू दाटून आले. ते पाहून श्रीपाद म्हणाले, हे माते, प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हास जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती मातेचेच दर्शन होते. त्या महान मातेच्या कुशीत आम्ही सदैव बालकच असतो. तू दुःखी होऊ नकोस. मी दिलेले हळकुंड जपून ठेव. तुला या हळकुंडामुळे सदैव सौख्य लाभेल आणि तू अखंड सौभाग्यवती राहशील. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकेकाळी आमच्या आजोबांच्या घरात होती. ती माझ्या संकल्पाने अनेक प्रदेश फिरून अनेक आकार धारण करून पुन्हा येथे आली आहे. आमच्या आजोबांच्या स्वतःच्या घरात माझ्या महासंस्थानाची स्थापना होईल. आमच्या प्रेमाची खूण म्हणून ही जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पीठिकापुरमला पाठवित आहोत. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.